नमस्कार मित्रांनो, यज्जी मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, ज्यांना वर्षभराचे एकादशी व्रत सुरू करायचे आहे त्यांनी आषाढीला अशी करा सुरुवात. एकादशीचे व्रत केल्याने वैकुंठ प्राप्ती होते आणि महापुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यासाठी ही सविस्तर माहिती नक्की वाचा. जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात. याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. अनेकांना हे व्रत सुरू करावेसे वाटते. त्यांनी आषाढीपासून या व्रताची सुरुवात करायला हवी. त्याबद्दल अधिक वाचा. एकादशी व्रत हे आपल्याला इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठी आहे. या दिवशी असत्य भाषण, मैथून, मांसाहार, अपेयपान इत्यादी गोष्टी वर्ज्य कराव्यात. यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो. म्हणून एकादशीचा उपवास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो. त्यानिमित्ताने पचनक्रियेला आराम देता येतो. एकादशीचा संकल्प कसा करायचा बघूया. या दिवशी मम कायिक वाचिक मानस सांसर्गिक पात कोप पातक दुरित क्षयपूर्वक श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीतिकामनाया एकादशी व्रतमः करिष्ये असा संकल्प उच्चारून ताम्हणात पाणी सोडावे आणि जितेंद्रिय होऊन श्रद्धाभक्तिपूर्वक व यथाविधी देवतांचे पूजन करावे. एकादशीस होम हवन करण्याची पद्धत नाही. एकादशी व्रताची समाप्ती कशी करायची ते बघूया. कोणत्याही वयात या व्रताची सुरुवात करता येते. मात्र हे व्रत 80व्या वर्षापर्यंत करावे. तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करावी. एकादशीची नावे. प्रत्येक महिन्यात 2दा एकादशी येते. याप्रमाणे वर्षाला 24 एकादशी येतात. त्यापैकी आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास करतो. परंतु दर एकादशीला सण, वार, ऋतू, मास यानुसार वेगवेगळी नावे दिलेली असतात. जसे की आज आंबलकी एकादशी आहे. आजची एकादशी आवड्याचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. अशा प्रकारे सर्व एकादशींचे पालन केले तर आपल्याला तिथी, वार, नक्षत्र यांची माहिती राहते. तसेच संबंधित एकादशीला असलेली पूजा, व्रत केल्यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो. ज्यांना एकादशी व्रताची सुरुवात करायची असेल त्यांनी पुढील नियम पाळावेत. आषाढी एकादशी जवळच आहे. ज्यांना एकादशीचे व्रत करायचे आहे त्यांना सुरू करण्याचा हा दिवस उत्तम मानला गेला आहे. एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक, आर्थिक, कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही. एकादशी करणारा संकटात सुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते. एकादशी करणे म्हणजे कोणत्याही एका वैष्णव दैवतेशी जोडले जाणे. एकादशी करणाऱ्याचे पूर्वकर्म शुद्ध होते. एकादशी करणाऱ्याची एकाग्रता वाढते. एकादशी करणाऱ्याला अन्नाची खाका होत नाही. परिणामतः झोपसुद्धा परिसीमित राहते. विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन वाढते. एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वात सांगतात.
त्याने ती 12 वर्ष प्रतिवर्ष 24 एकादशी केल्या होत्या. एकादशी व्रत हे राजा अंबरीश, राजा हरिश्चंद्र, राजा नल, राजा युधिष्ठिर यांनी केले आहे. आपण करून आपला उत्कर्ष साधूया. मित्रांनो, जर आपल्याला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.